जेव्हा उदगिरीच्या काळंबा देवीच्या यात्रेला बाजी वाघ येतो. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील उदगिरीच्या काळंबा देवीच्या धुलीवंदनाच्या यात्रेला वाघ हजेरी लावत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या श्रद्धेला दुजोरा मिळाल्यासारखे काही नोंदींमुळे दिसते. कारण गेल्या 3 वर्षांपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कर्मचारी धुलीवंदनाच्या यात्रेच्या दरम्यान काळंबा देवीच्या मंदिराच्या जंगलामधून वाघाची नोंद करतायत. श्रद्धा, परंपरा व वन्यजीव संरक्षण यांचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील उदगीरमधली कळंबा देवी यात्रा. दरवर्षी या यात्रेला वाघाची हजेरी लागते असं भाविकांचं म्हणणं आहे. वन विभागानं देखील गेल्या काही वर्षामध्ये कॅमेरा ट्रॅपचं रेकॉर्ड बघता वाघ निश्चितच त्या क्षेत्रामध्ये होळीच्या वेळेला, धुलीवंदनाच्या वेळेला येतो हे निश्चित आहे. यावर्षी अजब म्हणजे बाजी नावाचा वाघ साधारणतः 150 किलोमीटरचा टप्पा 7 दिवसात गाठत हा उदगीर क्षेत्रामध्ये प्रवेश केला होळीच्या निमित्तानं आणि याच घटनेला दुजोरा दिला. त्यामुळे वन्यजीव संरक्षण आणि श्रद्धा यांचे एक उत्कृष्ट उदाहरण आपण कळंबा देवी यात्रेमधून पाहू शकतो. चांदोली राष्ट्रीय उद्यानाअंतर्गत आंबा वन परिक्षेत्रातील उदगिरी हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील एक महत्त्वाचं गाव आहे. उदगिरी गावाची ओळख केवळ त्याच्या निसर्ग संपदेपुरता मर्यादित नाही, तर इथे असलेल्या काळंबा देवीच्या प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरामुळेही हे गाव विशेष प्रसिद्ध आहे. दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी काळंबा देवीची भव्य यात्रा भरते. यात्रेदरम्यान भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होते. त्यामुळे वनक्षेत्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कर्मचारी विशेष दक्षता घेतात. गस्त पथक आणि कॅमेरा ट्रॅप तसंच सततचं निरीक्षण याद्वारे संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले जाते. देवीच्या यात्रेच्या या काळात वाघ मंदिर परिसरात येतो अशी मंदिरातील पुजारी आणि भाविकांची ठाम श्रद्धा आहे. या श्रद्धेला वन विभागाच्या नोंदींमुळे वस्तुनिष्ठ आधारही मिळालाय. कारण 2024-25 मध्ये यात्रेदरम्यान मंदिर परिसरात सेनापती या नर वाघाच्या पावलांचे ठसे आणि छायाचित्र मिळाली होती. तर यंदा बाजी या वाघाची छायाचित्र मिळालेत. हा वाघ उदगिरीच्या परिसरात येऊन गेल्याचे काही पुरावे मिळाल्यामुळे भाविकांच्या श्रद्धेला पुन्हा एकदा बळकटी मिळाले. या नोंदींनंतर बाजी पुन्हा एकदा कोयनेच्या दिशेने सरकलाय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTV वाईल्डलाईफ.